केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये सांता क्लॉसच्या वेशात चक्क गणपती दाखवलाय। सांता क्लॉसच्या वेशातील गणपतीला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे। आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला ब्राह्मण महासंघाने देखील आक्षेप नोंदवत विरोध दर्शवलेला आहे। अक्षरशः सांता क्लॉज क्रिसमस निमित्त सगळीकडेच फेमस आहे, पण या सांता क्लॉजचा जो वेश आहे तो आपल्या गणपतीला लावलेला आहे। त्यामुळे आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत। सत्ता के लिए धर्म की राजनीति कैसे करती है इसका उत्कृष्ट उदाहरण नहीं है। एक जाना माना अखबार देश का जिसमें हमारे आराध्य देवत गणपति जी को सांता क्लॉज बना के सांस्कृतिक मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गवर्नमेंट ऑफ इंडिया, इन्होंने आज ये ऐड दी है। राजनीति के लिए राम है, इनके काम में राम नहीं है, इसका यह स्पष्ट उदाहरण है। देखिए आप, सत्ता के लिए, मतों के लिए किस तरह से धर्म का, भगवानों का इस्तेमाल किया जाता है, इसका ये उदाहरण है। और ये एडवर्टाइजमेंट मिनिस्ट्री ऑफ कल्चर, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार की है। देखिए आप, आपण पाहतोय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची ही जाहिरात आहे। मात्र सांता क्लॉसच्या वेशात गणपती दाखवल्यानं काँग्रेसनं कडाडून विरोध केलेला आहे। काँग्रेसने या गोष्टीवरती आक्षेप नोंदवला आहे आणि असं सांगितलंय की कशा पद्धतीनं राजकारणासाठी धर्माचा आणि मतं मिळवण्याचा हा सगळा प्रकार सुरू आहे, यांच्यामुळे द्वेष निर्माण होतोय असं काँग्रेसचं म्हणणं आहे। आज प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीला ब्राह्मण महासंघाने देखील मिनिस्ट्री ऑफ कल्चर च्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांता क्लॉजचा टोपी घातलेली आहे। हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे। मोदीजी, आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ ही गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे। या हरामखोर नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। आज दुपारी 4 वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे। तर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। आनंदजी, आपल्या पुढारी न्यूज मध्ये स्वागत। केंद्र सरकारची ही जाहिरात आहे, सांता क्लॉसच्या वेशात गणपती दाखवलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया? हिंदू महासभा म्हणून आंदोलन करतो आहोत। हिंदू महासभाचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आता प्रतिक्रिया देतोय। मोदीजींनी परवा चर्चमध्ये गेल्यानंतर मोदीजी खुश व्हावे यासाठी मोदींच्या पुढे घातलेले लोटांगण आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। मोदीजी चर्चला जायला त्यांना पटत असेल तर हरकत नाही, त्यांनी मशिदीत जावं, त्यांनी बोरा लोक माझे मामा हेही त्यांनी सांगितलं होतं जाहीरपणे। आम्हाला त्याच्यावर आता काही बोलायचं नाहीये, परंतु ही कुठली पद्धत असू शकते की गणपतीच्या डोक्यावर तुम्ही सांता क्लॉसची टोपी घालताय आणि एका मोठ्या वर्तमानपत्रात एक पाणी बातमी देते, त्याची तुम्हाला लाजही वाटत नाही, भीतीही वाटत नाही। सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित मोदीजी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून स्वतःला समजत असतील, हिंदूंच्या भावनांची काळजी असेल, त्या सांस्कृतिक मंत्र्याला त्वरित काढण्यात यावं अशी हिंदू महासभेची मागणी राहील। आनंद दवेजी, तुम्हाला थोडं थांबवते कारण आपल्याबरोबर भाजपचे जे आहेत नेते आचार्य तुषार भोसले हे देखील जोडले गेलेले आहेत, त्यांना देखील आपण या संदर्भात विचारूया। तुषारजी, केंद्र सरकारची ही जाहिरात आहे, सांता क्लॉसची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, मात्र त्याला गणपती दाखवून त्याच्यावरती सांता क्लॉसची टोपी लावली जाते, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? असं काही असेल तर हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। पहिली गोष्ट, याच्यात मी खात्री करतो की निश्चितपणानं ही केंद्र सरकार तुषारजी, पेपरला बातमी आहे, पेपर माझ्या समोर बघितल्या मी, त्यानंतर प्रतिक्रिया दिल्यात, हे 100% खरी बातमी आहे। नाही, मी एकदा बघून घेतो ही खरोखर केंद्र काय होतं, बऱ्याच वेळा संस्था ऑर्गनाईज करतात त्याच्यामध्ये स्पॉन्सर्ड बाय ऐका तुषारजी, त्याच्यावर स्पॉन्सर्ड बाय कल्चर मिनिस्टर ऑफ इंडिया असं लिहिलेलं आहे। हो, मी त्या गोष्टीची खात्री करतो आणि जर हे खरोखर अशा पद्धतीने घडलं असेल तर याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही, याचा निषेधच केला जाईल, तात्काळ त्याच्यावर कारवाईची मागणी आहे। धन्यवाद तुषारजी, आपण तक्रार करणार का? काय म्हणता? तुम्ही तक्रार करणार आहात का या संदर्भात काही? निश्चितपणे मी याची माहिती घेतो लागलीच, आणि हे जर झालं असेल तर याच्या विरोधात तक्रार केली जाईल आणि कारवाईची मागणी केली जाईल।
बरं, आनंद दवे, जी तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाची जाहिरात समोर आणलेली पाहिलेली आहे, मात्र असाही आरोप केला जातोय की धर्माचा वापर करून असं राजकारण केलं जात आहे. नाही, धर्माचा वापर करूनच राजकारण चालली देशात. हिंदूंना घाबरवायचं, हिंदूंना फरफटवत न्यायचं, हिंदूंच्या पुढे एक शत्रू उभा करायचा आणि जर मी नसतो तर हा शत्रू तुम्हाला खाऊन टाकेल असं म्हणायचं आणि सत्ता उपभोगायची, हेच मागच्या अनेक वर्षात चाललेलं आहे. आणि तसं हिंदूंनी शत्रूला घाबरावा म्हणून शत्रूला सुद्धा ताकद देण्याची प्रमाणं चाललेली आहेत. उदाहरणं सगळे आमच्या समोर आहेत. मागच्या 10-15 वर्षामध्ये हिंदूंच्या बाजूने कोणता कायदा झाला याच्यावर आपण बोलू ना एकदा निवांत, आजचा विषय नसला तरी सुद्धा. हिजाब काढला, तलाक काढला, हिंदूंना काय मिळालं हा प्रश्न कायम आहे. समान नागरिकाविषयी तुम्ही आता बोलत नाही, युसीजी विषयी बोलत नाही, सीए विषयी बोलत नाही, तुम्ही रोजगाराविषयी बोलत नाही. हिंदू बेरोजगार सगळ्यात जास्त आहे. मुस्लिमांचं असंही जेवण मिळते 4 वेळा त्यांना. बरं, महागाईविषयी बोलणार नाही. हिंदूंचा फक्त वापर करण्याचं षडयंत्र चालू आहे असं हिंदू महासभा स्पष्टपणे मानते. बरं, आता काँग्रेसने पण पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की मोदीजी जे आहेत, पंतप्रधान आपले, ते मतदारांसमोर पायघड्या घालण्यासाठी अशा प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट करतायत. तुषारची तुमची प्रतिक्रिया? मी आपल्याला सांगितलं की असं कुठल्याही पद्धतीने खपवून घेतलं जाणार नाही. पहिली गोष्ट, ही केंद्र सरकारची जाहिरात आहे असं मला वाटत नाही. ही कुठल्या तरी संस्थेने हा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला असावा आणि त्यांनी दिलेली ही जाहिरात असावी. केंद्र सरकार अशा पद्धतीने मोठा करून तुषारजींना दाखवा आपण. नाही, असं आहे, केंद्र सरकारने हे काही ऑर्गनाईज केलेलं असेल असं मला वाटत नाही. मी तात्काळ याची माहिती घेतो आणि जर हे सरकारने केलेलं असेल तर निश्चितपणे कारवाई होईल. पण ज्याही संस्थेने हे ऑर्गनाईज केलेलं असेल त्याच्या विरुद्ध कारवाईची मागणी आम्ही ते एक्झिबिशन होऊ देणार नाही. ते एक्झिबिशन आम्ही इथून जाऊ, मुंबईचे आमचे पदाधिकारी घेऊ आणि ती जागा फोडून टाकू वेळ पडली तर. आम्ही एक्झिबिशन होऊ देणार नाही हे नक्की आहे. बरं, आनंद दवेजी, तुषार भोसलेजी, तुम्ही असेच जोडलेले आहात, कारण आपल्याबरोबर सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत त्या. सुषमाजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची ही जाहिरात आहे. याच्यामध्ये सांताक्लॉजच्या वेशात गणपती दाखवला आहे आणि गणपतीच्या वरती सांताक्लॉजची टोपी लावली आहे. तुमची काय प्रतिक्रिया या घटनेवरती? खरं तर कुठलाही धर्म असेल त्या धर्माबद्दल आदराची भूमिका असायला हवी आणि ती आमच्याकडे आहे. मात्र धर्मांचा आदर करणं वेगळं आणि धर्मांची सरमिसळ करणं वेगळं. ज्या केंद्राच्या सत्तेमध्ये बसलेली भाजपा सातत्याने ऊर बडवून आम्ही किती हिंदुत्ववादी आहोत हे सांगत राहते, त्या भाजपाच्या सरकारमध्ये असणारे लोक त्यांची कल्चरल मिनिस्ट्री अशा पद्धतीचं प्रदर्शन भरवते, ज्या प्रदर्शनामध्ये आमच्या बाप्पाला सांताक्लॉजची टोपी घातली जाते. आमचा काही सांताक्लॉजला विरोध असायचं कारण नाही, पण सांताक्लॉज एक वेगळी गोष्ट आहे, बाप्पा ही वेगळी गोष्ट आहे आणि बाप्पांच्या प्रती आमच्या सगळ्यांच्या श्रद्धा आहेत. पण या सगळ्यांवर आता म्हणजे हिंदुत्वाचं काय करायचं आणि हिंदुत्व खरंच यांच्या हातात सुरक्षित आहे का हा खरा प्रश्न आहे. कारण जे कायम हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है, तर ते आता आम्हाला लक्षात येते की किसकी वजह से हिंदू खतरे में है, तो इन बीजेपी वालों की वजह से हिंदू खतरे में आहे की ज्या सरकारमध्ये हा काय म्हणताय, हिंदू खतऱ्यात ठरवून आणला गेला आहे शत्रू उभा करून त्याच्या मागे, बाकी काही नाही. नाही, हे ठरवूनच केलं जात आहे ना. ठरवून कार्यक्रम आहे. मोदीजींच्या जागी दुसरा जर कुठलाही राजकीय नेता चर्चमध्ये गेला असं हे रस्त्यावर उतरले असते. ज्या जामा मशिदीच्या पायरी खाली सोमनाथाचं मंदिर आहे, सोमनाथाची पिंड आहे असं सांगतात, त्याच जामा मशिदीच्या त्याच पायरीवर पाय ठेवून मोहनराव भागवत धर्मगुरूंना भेटायला गेलेत. आम्ही नाही विसरू शकत. बोरा समाजा माझ्या मामासारखा आहे, आम्ही हे वाक्य नाही विसरू शकत. शिरखुर्मा आमच्या घरी यायचं, आम्ही खात खात मोठे झालो, हे वाक्य आम्ही नाही विसरू शकत. आणि आजचं हे गणपतीला टोपी घालणं ही हिंदूंना टोपी घालण्यासारखा भाजपचा प्रकार आहे. ही सर्वावर कडी आहे. आम्ही त्याचा करू तेवढा निषेध कमी असं आमचंच मन आम्हाला सांगतंय. सुषमाजी, आपली प्रतिक्रिया? किती कॉन्ट्राडिक्टरी आहे हे सगळं. मला आश्चर्य वाटते. एकीकडे काही हिंदुत्ववादी संघटना चर्चमध्ये जाऊन तिथल्या फॉस्टरला वगैरे धमकावत राहतात आणि दुसरीकडे चर्चमध्ये जाऊन मोदीजी जिंगल बेल करत राहतात. ह्या जिंगल बेल कोणाच्या वाजवल्या जात आहेत नेमक्या? हे कोणाशी ट्विंकल करतायत यांनी एकदा सांगितलं पाहिजे.
आम्ही पुन्हा सांगतोय की आम्हाला सांता क्लॉज यांच्याबद्दल अनादर असण्याचं कारण नाही, पण धर्मांची सरमिसळ करण्याचा प्रकार जर भाजप करत असेल आणि जे आम्हाला शहाणपण सांगतात, आम्हाला आज या घटनेवरून तर पक्की खात्री झालेली आहे की हिंदू इन्हीं की वजह से खतरे में है. भाजपवाल्यांमुळेच हिंदू धर्म धोक्यात आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण जर त्यांची कल्चरल मिनिस्ट्री अशा पद्धतीने जाणीवपूर्वक खोडसाळपणा करत असेल, ही लिटमस टेस्ट घेताय का तुम्ही? हे चुकीचं आहे आणि याच्यावरती आमचा जोरदार आक्षेप असेल. किंबहुना असं कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं जाणार नाही. बरं, सुषमाजी आपल्याबरोबर आनंद दवेजी होते, पण त्यांचा फोन काही कारणामुळे कट झाला. पण थोड्या वेळापूर्वी तुषार भोसले यांच्याशी पण आम्ही चर्चा केली. ते असं म्हणतायत की मला या संदर्भातली माहिती नाहीये, कदाचित एका संस्थेला दिलं असेल आणि त्यांनी अशी बरोबर आहे ना advertisement ताई, छापली. एक लक्षात घ्या, तो बिचारा आचार्य आहे. त्या आचार्याला जेवढं राशन मिळतं तेवढीच बुंदी तो गाळतो. कदाचित आजचं राशन त्याला मिळालं नसेल, त्याच्यामुळे त्याला आज बुंदी गाळायची का नाही ते माहित नसेल. त्यामुळे आचार्याला काय माहिती असणार आहे या सगळ्या गोष्टी? बरं बरं, धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया मांडली, त्यासाठी. अतिशय महत्त्वाची अशी बातमी, कारण केंद्र सरकारची ही जाहिरात आहे सांस्कृतिक मंत्रिमंडळाची आणि सांताक्लॉजच्या वेशात गणपती दाखवण्यात आलाय. यालाच काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला आणि हिंदुत्ववादी संघटनांनी देखील या गोष्टीचा निषेध व्यक्त केलाय.